ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100%पर्यंत सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9371 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. संगमनेर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीनं मालपाली लॉन्स इथे आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. शहरासह तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहत रक्तदानाचे सामाजिक दायित्व पार पाडलंय. या शिबिरामध्ये तब्बल 400 रक्तदात्यांनी रक्तदान करून माणुसकीचा अनोखा संदेश दिला. रक्तदान शिबिराच्या निमित्तानं मालपाणी लॉन्स इथे दिवसभर उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. विविध क्षेत्रामधील नागरिक, युवक तसेच मोबाईल व्यावसायिकांनी पुढाकार घेत रक्तदान केलं. गरजू रुग्णांसाठी रक्त उपलब्ध व्हावं आणि रक्ताची कमतरता भासू नये या सामाजिक भावनेमधनं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तर यावेळी गिरीश मालपाणी, आमदार अमोल खताळ, आमदार सत्यजितदादा तांबे, सौ निलिमा अमोल खताळ तसेच सौ मैथिलीताई सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांसह अनेक मान्यवरांनी शिबिराला भेट देत आयोजक आणि रक्तदात्यांचं देखील मोठं कौतुक केलं. मान्यवरांनी रक्तदानाचं महत्त्व अधोरेखित करत अशा सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचं म्हटलंय. या महारक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संगमनेर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष निलेश कोळपकर, उपाध्यक्ष वैभव सातपुते, खजिनदार नावेद पठाण तसेच कोर कमिटीचे सदस्य सुयोग शहा, चंचल गुप्ता, विष्णू गोडसे, अमोल आगलावे, पंकज जनवेजा तसेच केवल मेहता, सतीश थोरात, संदीप गुंजाळ, दत्ता हसे, मनोज सहाने आणि दीपक मंडलिक यांनी परिश्रम घेतलेत. मोबाईल व्यवसायाच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमामधनं संगमनेरकरांनी रक्तदान हेच जीवनदान हा संदेश प्रत्यक्ष कृतीमधनं यावेळी दिलाय. नमस्कार, मी अध्यक्ष संगमनेर मोबाईल रिटेलर असोसिएशनचं. तर आम्ही दरवर्षीपासून रक्तदान शिबिर आयोजित करतो आहे आणि हे आमचं 5वं वर्ष आहे. तर मागच्या वर्षी आम्ही 703 बॅग गोळा केल्या होत्या रक्तदानाचे. तर या वर्षी आमचं 1111 बॅगचा माणूस आहे आणि तो आमचे सर्व जे रिटेलर बंधू आहेत सगळे, तसेच प्रमोटर, तसेच फायनान्स कंपनीचे जे आमचे सर्व स्टाफ आणि रिपेअरिंग असोसिएशन तसेच ऍक्सेसरीज असोसिएशन हे सर्व मिळून आम्हाला सहकार्य करत आहेत. तर आम्ही 1111 बॅगच्या वेळेस आमचा जो माणूस आहे तो 100% यशस्वी करणार आहे. तसेच आमचं संगमनेरच्या सर्व नागरिकांना आव्हान राहील तर आपण या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. धन्यवाद. या चांगल्या कामासाठी आम्ही आमचे सगळे मोबाईल असोसिएशनचे शॉप्स प्लस मोबाईल रिपेअरिंग असोसिएशनचे शॉप आम्ही आज टोटली बंद ठेवलेले आहे. यासाठी आम्हाला राजस्थानी जे आहे इथे होलसेलरवाले त्यांनी पण आमचं पूर्ण सहकार्य दिलेलं आहे आणि आम्ही तमाम जनतेला आम्ही आवाहन करतो का तुम्ही या महारक्तदान शिबिराला आम्हाला सहकार्य करावं. धन्यवाद. संगमनेरच्या नागरिकांनी आम्हाला भरपूर चांगला प्रतिसाद दिलेला आहे. यावर्षी आम्ही तीच अपेक्षा करतो की सर्वजणांनी अर्धा तास तरी आम्हाला द्यावा आणि रक्ताची एक बॅग देऊन मदत करावी. धन्यवाद. संगमनेर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिराला सर्व संगमनेरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि तसेच खास करून महिलांसाठी आपण वेगळी अशी व्यवस्था केलेली आहे की जेणेकरून कोणत्याही प्रकारचे त्यांना अडचण अशी वाटणार नाही. तेव्हा महिलांनी देखील यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा. धन्यवाद. आज आपल्या संगमनेर येथे महारक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. ऑर्गनायझर जे आहे ते संगमनेर मोबाईल रिटेलर असोसिएशन आहे.
गेल्या 4 वर्षापासून सातत्याने त्यांचा उपक्रम चालू आहे. यावर्षी त्यांनी जे टार्गेट घेतलेलं आहे ते टार्गेट जर पाहिलं तर माझ्या विचाराने संगमनेरच्या इतिहासात अजूनपर्यंत असेल तर रक्तदानाचं टार्गेट कोणी घेतलेलं नाही. आणि जे नेटवर्क आहे ते नेटवर्क इतकं मोठं आहे तर निश्चितच ते पूर्ण होईल. आणि दुसरी गोष्ट, कमर्शियलपणा प्रत्येकात असतो, धंदेवाईक प्रत्येक असतात, पण त्याच्याबरोबर पण आपली समाजाप्रती जी सेवा करायची जी जाणीव आहे ती सर्व असोसिएशनच्या आपल्या इतर असोसिएशनच्या बांधवांनी ठेवलेली आहे. आणि त्यातूनच हा उपक्रम एक चांगला उपक्रम त्यांनी घेतलेला आहे. या उपक्रमास निश्चितच यश मिळेल. आणि टीमने जे काम केलेलं आहे पूर्ण, उमेश कोळपूर अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष वैभव आहे, आणि बाकी सगळी त्यांची टीम जी आहे त्यांनी 2-3 महिने झाले जवळपास याच्यावर काम केलेलं आहे. आणि त्याचा आज भरघोस प्रतिसाद आपण पाहत आहोत. त्यांना शुभेच्छा. लगातार 3ऱ्या वर्षी हे रक्तदान शिबिर अतिशय मोठ्या प्रमाणात होत आहे. या कार्यक्रमाला आता भेट द्यायला सौ होता आणि सर्व इथे उपस्थित असलेले मोबाईल संगमनेर मोबाईल असोसिएशन सर्व सदस्य मागील वर्षी त्यांनी जवळजवळ 500च्या वर कलेक्ट केलं होतं, संकलन केलं होतं. आणि यावर्षी त्यांचं टार्गेट जवळजवळ 1000 ब्लड बँक्स आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची जाहिरात कमी होती, परंतु गेल्या 2 दिवसापासून त्यांनी प्रचंड जाहिरात करून
प्रत्येकापर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि ह्या निमित्ताने अनेक नवीन रक्तदाते आज आपल्याला मिळणार आहेत. बऱ्याच जणांना पहिल्यांदा रक्त देताना थोडी भीती वाटते, परंतु एकदा त्यांनी रक्त दिलं की त्यांच्या लक्षात येतं की हे आयुष्य सोपं आहे आणि दिलेलं रक्त 24 तासांमध्ये पुन्हा गोळा होतं. विशेष म्हणजे आपल्या असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी तन धनाने या कार्यक्रमात भाग घेतला आणि आज मी घरून ऑफिसकडे जात होतो आणि मी तेव्हा इंटरनेट मार्गावरील महामार्ग तिथे पास होत असतो आणि तिथे नेहमी मोबाईलचे दुकान चालू असतात आणि रेंजर असतात, प्रचंड रेंजर प्रचंड ट्रॅफिक असते. परंतु आज मी पाहिलं की सर्व दुकाने बंद होती आणि ते सर्व दुकानदार मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे सदस्य असतात ते येथे उपस्थित आहेत. याचा अर्थ त्यांनी आज त्यांचं शॉपिंग त्यांच्या दुकानात जेवढं काही शॉपिंग होईल रेव्हेन्यू होईल ते सर्व त्यांनी सोडून दिलेलं आहे आणि तन मन धनाने त्यासाठी हजर आहे. मला खात्री आहे की त्यांनी केलेल्या या जाहिरातीमुळे आणि स्वतः या सगळ्यांनी रक्त अर्पण करणार आहे आणि त्यामुळे निश्चितच आज 1000 रेकॉर्ड फुटणार आहे आणि नवीन रेकॉर्ड होणार आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शावीस शेख, C24 तास, संगमनेर.